हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे माझ्या ताईचं केलवन. आम्ही छानसं डेकोरेशन केलं आहे, छानशी रांगोळी काढली आहे. तुम्हाला आवडेलच नक्कीच. तुम्हाला मी सगळं डेकोरेशन, रांगोळी सगळं दाखवणार आहे. आणि माझी ताई आता येतेच आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला सगळं दाखवते. चला तर मग बघूया आपण रांगोळी आणि डेकोरेशन. ही आहे रांगोळी जी मी माझ्या हाताने काढली आहे. आणि इथे दीदीने लिहिलं वेलकम फुलांनी. आणि हे आहे केलवनचं डेकोरेशन. दोघांना जेवण आणि डेकोरेशन कसं वाटलं? खूप छान होतं जेवण, एकदम टेस्टी होतं, यम्मी यम्मी. आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं होतं, अप्रतिम असं माझ्या लाडक्या बहिणींनी. थँक्यू. लवकर येडं व्हा तुम्ही दोघं तिच्याबरोबर करून लिहिलं. अरे करवली किती रिटेक घेते. अगं जाशील येडे होशील करवली तिच्याबरोबर जाशील तर. तुम्ही आता गावात फेमस होऊन जा. ब्लॉग घेतला तुझा. कशाला दादू? ब्लॉग भारी वाटत होतं. ब्लॉग माहित नाही एक अपना सानिकाच्या वरचा ब्लॉग वाढल. सानिकाची कोणतं चालवलं पाहिजे ना जागा. गाईज, माझा दादू आहे ना, लय पागल आहे. कोण दादू? पाय बी घेते. हे घ्या हरवी तुझ्या. अरे नको ना दादू. तुझ्यासाठी. तू घे काय आणि मला सांग. तुझ्यासाठी आणि आयरेचं काय करते? ते कुठलं घेतलं आपण? त्या घे देवाला. देवाला बांधला? आता काय विचार कुठला तुझ्यासाठी. सांग काकी हे घे. देवाला विचार, मग आपण घेऊ. डिलीट करायला लागेल. फोल्डिंग आहे का ते? कुठला देवाला? नाही तर मग तिथे आहे का विचार. तो माझ्या ताईचं आणि जिजूचं केलवन झालेलं आहे. आणि आता सगळं डेकोरेशन काढलं केलवनचं. आत्ताच सगळं झाडू वगैरे मारलं. आता सगळं डेकोरेशन आत्ताच काढलं, कारण की उद्या माझी स्कूल पण आहे. आणि मला आता झोपायला पाहिजे होतं. 11 वाजून गेले, 11:30. तर मी बॅग भरणार आहे, झोपणार आहे. बस, आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो त्यासाठी वेट करा. बाय बाय.